नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। उमरखेड येथील वादग्रस्त ठरलेल्या भारत पेट्रोल पंपाजवळील जागेची वारंवार मोजणी नागरिक त्रस्त। शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी सकाळी 11 वाजेपासून उमरखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नगर परिषदेच्या समोर पुरुषोत्तम अँड कंपनीचा भारत पेट्रोलियमचा पंप अतिक्रमित जागेत असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा संघर्ष समितीने अनेक वेळा आंदोलने केली व उपोषणे सुद्धा केली। त्यामुळे महसूल विभागाचे तहसीलदार विश्वांबर राणे, भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक बाळू आडे, सार्वजनिक विभागाचे उप अभियंता राठोड, सहाय्यक अभियंता ढोले, सहाय्यक अभियंता खसावत आणि नॅशनल हायवे प्रोजेक्ट मॅनेजर BPCLचे कर्मचारी यांनी रस्त्याची मोजणी केली, परंतु वारंवार मोजणीमुळे शिवप्रेमी व नागरिक त्रस्त झालेले आहेत। आतापर्यंत कोणताही प्रश्न निकाली लागला नाही, परंतु त्यामुळे शिवप्रेमीचे समाधान झाले नाही। यावेळी सरोजताई देशमुख, स्वप्नील कनवाळे, संदीप ठाकरे व शिवप्रेमी आक्रमक झाले व यावेळी सार्वजनिक बांधकाम उप अभियंता कोणतेही उत्तर द्यायला तयार नव्हते। यावेळी पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम, उमरखेड। विषय नाही आमदारासमोरचा विषय, तो माझा विषय नाही, बांधकाम विभागाचा विषय, तुम्ही मला बोलू नका। हे स्टेटमेंट हे एचडीएमची रेकॉर्डिंग आहे, ऑन रेकॉर्ड एचडीएमची रेकॉर्डिंग आहे की हा आमच्याकडे नाही। तो बांधकाम विभागाचा विषय आहे। सेंट्रल लाईन तुमच्या हातात नसेल तर तुम्ही बाजूला जा, ते भूमी अभिलेखन ते बघून तुम्ही बाजूला भूमी अभिलेखन। माझं म्हणणं आहे 21/4/2026 नंतर तुमच्या पत्राला कचऱ्याचा व्हॅल्यू आहे, कारण तुमची लीज 21/4 दिली आणि 21/4 आधी यांचे 6 पत्र आहेत तुमच्या डिपार्टमेंटला। 21/4 आधी जे असेल ते आम्ही मान्य करतो, पण 21/4 तुमची कंडिशनर लीज झाल्यानंतर तुम्ही त्याच्यानंतर 10 पत्र द्या किंवा काय करा, तेव्हा त्याची किंमत 0 आहे, कारण तुम्ही कंडिशनर लीज हे तुमच्या कंपनीनं स्वीकारलेली आहे आणि त्या कंडिशनर लीजनुसार कारवाई व्हावी एवढी आमची प्रामाणिक इच्छा, बस बाकी काहीच। की एन्क्रोचमेंटमध्ये आहे। मी BPCLला त्याचं पत्र लिहिलं, एक गव्हर्नमेंट एजन्सी म्हणत आहे की एक गव्हर्नमेंट ऑफिस म्हणत आहे की एन्क्रोचमेंटमध्ये आहे, तर तुम्ही आमच्या पूर्व वर्गाने टाक्या काढून टाका। ठीक आहे, 2-3दा दिलं आहे त्यांना, टाकून म्हणजे हे जे सांगत आहेत तर कारवाई करा। ठीक आहे, कारवाई करा। नंतर याच्यामध्ये काय असते की यांना अप्लाय करावं लागतं आमच्या डिपार्टमेंटला की आम्ही टाक्या काढत आहोत, सर्व ते प्रोसेस आहे, ते असं नाही करतात, त्यांना अप्लाय करावं लागतं। अप्लाय केल्यानंतर आम्ही त्यांना परवानगी देतो की टाक्या काढायच्यापेक्षा का कसं आम्ही त्यांना परवानगी देतो। यांनी अजूनपर्यंत काही आमच्याकडे टाक्या काढण्यासाठी परमिशन किंवा अप्रुव्हल मागितलं नाही। ठीक आहे, मग आता नंतर 2-3 असं पत्राचार चालू झाला, त्याची 2-3 लेटर आहेत की गव्हर्नमेंट एजन्सी म्हणत आहे, गव्हर्नमेंट ऑफिस म्हणत आहे, तर काढून टाका, कारण की मी बिलीव करतो यांच्यावर, कारण मी सरकारी मुलाजिम आहे, हे म्हणत आहे तर काढून टाका। यांचं ऑब्जेक्शन आहे त्याच्यावर की हे जे झालं आहे। मग आमचं म्हणणं तेच आहे, यांचं ऑब्जेक्शन तेव्हा होतं तर लीजमध्ये कंडिशन टाकल्यानंतर यांनी ऑब्जेक्शन का घेतलं नाही कलेक्टरकडे। आमचं म्हणणं ते आज ते ऑब्जेक्शन घ्यायले तेव्हा का घेतलं नाही, त्यांना तेव्हा अतिक्रमण मान्य होतं का, कलेक्टरने लीज वाढवून दिली तेव्हा? तो त्यांचा प्रश्न आहे, तो त्यांचा प्रश्न आहे, तर तुम्ही त्यांच्या इशाऱ्यावर चालायले ना, अधिकार तुमचे आहे, तुम्ही ते काही म्हणतील। हा, सांगतो ना तुम्हाला, त्यांनी